मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण होते, मग मोकाट कुत्र्यांचा उद्रेक कसा? सोलापूर शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मार्गदर्शिकेकडे दुर्लक्ष ही मुख्य कारणे असून याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज काय म्हणाले ते पहा. जय महाराष्ट्र. सोलापुरामध्ये दिवसेंदिवस मोकाट कुत्रे म्हणजे मोकाट कुत्र्यांचा उद्रेकच या ठिकाणी चालू आहे. मला कळत नाही की महानगरपालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण करते वारंवार. मग कुत्रे कसे वाढतात? यावरून महानगरपालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांना नुसता इथं या ठिकाणी ज्या ठिकाणी कुत्र्या तिथनं नेऊन परत आणून सोडतात अशी शंका निर्माण होत आहे. त्याचबरोबर मोकाट कुत्रे वाढण्याचे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये मटण दुकान आलं, खानावळ आलं, हॉटेल आले, चिकन 65 गाड्या, त्याचबरोबर चायनीज गाड्या, मटण भाजनावळ, खानावळ अशा अनेक प्रकारच्या मांसाहारी खानावळ, मच्छी विकणारे, मटण मार्केट, मच्छी मार्केट, चिकन मार्केट या सगळ्याच मांसाहाऱ्यांचे जे धंदे व्यवसाय आहेत त्या व्यावसायिकांनी त्याचा टाकाऊ पदार्थ, टाकाऊ मांसाचे तुकडे म्हणा किंवा मांसाचे टाकाऊ पदार्थ हे योग्य प्रकारे विल्हेवाट लावत. आपला धंदा संपला की सकाळी सकाळी आठवल्याला उठतो, कुठं तर कट्ट्यावर किंवा काय ते एका ठिकाणी कचरा कुंडी काय नसता आम रस्त्यावर टाकून देतो. यालासुद्धा एक कारण आहे की मोकाट कुत्रे वाढण्यामध्ये. या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका प्रशासन टॅक्सच्या बाबतीमध्ये किंवा इतर जो मालमत्ता आहे त्याच्या बाबतीमध्ये टॅक्स वसूल करताना जो अत्यंत कडक धोरण घेतलेलं आहे आणि दंड आकारतात, अशा प्रकारचे कडक धोरण या मोकाट कुत्र्या वाढण्यासाठी घेतलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. परंतु त्यावर अत्यंत भयानक गोष्ट समोर येताना दिसतंय की ध्वनी प्रदूषण हे रात्री 10च्या पुढे असू नये किंवा होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश काढला. 10मध्ये सार्वजनिक कार्यक्रम असो कुठेही असो ते ध्वनी प्रदूषण स्पीकर विकर सगळं बंद करावं. रात्री 10 नंतर मोकाट कुत्रे एकत्र येऊन गल्लीबोळामध्ये आम रस्त्यावर कुठंसुद्धा एकत्र येऊन इतके जोरात त्यांनी आवाज भुंकतात की घरात पूर्णपणे दरवाजे लावून झोपले असता सुद्धा लेकरं बाळांना जाग येते, वृद्धांना जाग येते, आरोग्य बिघडलेल्या लोकांना सुद्धा जाग येते आणि त्यामुळं माणसांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पोलीस खाता स्पीकर दिसला, आवाज दिसला, मिरवणूक दिसली की ताबडतोब स्पीकर काढतात, ना तर ते पिन ओढतात, ना स्पीकर बंद करतात, ते गाडीवाल्याला टोचतात, पुढं ढकलतात. मग कुत्र्याचं कसं करायचं? कुत्र्यांच्या बाबतीत सुद्धा महानगरपालिका प्रशासन किंवा शासन या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि एक आरोग्यदायी लोकांना जीवन जगण्यासाठी जे आपल्याला काम करायचं आहे की जे आपल्याला पूर्णपणे लोकांना सेवा द्यायचं आहे, त्या सेवेच्या माध्यमातून जर खरोखरच करायचं असलं तर रात्री 10च्या पुढे कुत्रे भोंगाचे बंद करा. प्रदूषण बंद होईल. मेन प्रदूषणाचं कारण हेच आहे की कुत्रे भोंकणं हे जीविताला धोका आहे आणि रात्री अपरात्री येण्या जाणाऱ्याला चावतात, रात्री अपरात्री मुलांना चावा घेतात. अशा प्रकारच्या या जर बंदोबस्त केला आपण निर्बीजीकरणाच्या बाबतीमध्ये आणि रात्री ध्वनी प्रदूषण बाबतीमध्ये योग्य ती काळजी घ्यावी अशा प्रकारची या व्हिडिओच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महानगर प्रमुख म्हणून मी आपल्याला आव्हान देत आहे. निर्बीजीकरण योग्य झालाच पाहिजे. आता निवडणूक आहेत तरीसुद्धा निवडणुकीचा आचारसंहितेचा लोकात जगण्याचा याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा संबंध येत नाही किंवा आचारसंहितेचा प्रश्न संबंध येत नाही. आम्हाला जगू द्या म्हणल्यावर याचा आचारसंहिता संबंध येत नाही. म्हणून महानगरपालिका आयुक्तांना मी जाहीर आव्हान देतो की जाहीर इशारा देतो की ताबडतोब निर्बीजीकरणाकडे आपण लक्ष द्यावं आणि ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये रात्रीच्या कुत्रे भोकण्याचे आहेत त्या बाबतीत योग्य ती कारवाई करावी. अन्यथा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू की आम्ही आपल्याला हा प्रश्न सोडवण्यास भाग पाडू. जय हिंद, जय महाराष्ट्र.